यूएसला राहणारी एक भारतीय विद्यार्थिनी आहे, तर तिचा ॲक्सिडेंट झाला. ती कोमामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून. म्हणजे भले ती कोमामध्ये आहे, पण तिला कळतंय आजूबाजूला काय चाललंय. तिला कळतंय कोण मला भेटायला आलं. मी जेव्हा ध्यानाला बसले आणि मला रेकॉर्ड ओपन करून अर्थात, सो तेव्हा मला सगळं दाखवलं तिने, तिची हॉस्पिटलची रूम कशी आहे, तिचा ॲक्सिडेंट कसा झाला. म्हणजे अगदी जर माणूस कोणता आयसीयू मध्ये ॲडमिट आहे आणि त्यांचे पण रेकॉर्ड्स आपण ओपन करून त्यांना काय फील होतंय, त्यांची इच्छा काय ते पण आपण चेक करू शकतो. खूप जास्त केसेस मोस्टली ज्या असतात ना, त्या आयदर पैशांसंबंधित असतात किंवा मग रिलेशनशिप, वादविवाद होत आहेत किंवा काय. तर ते बऱ्याचदा कसं असतं माहिती आहे, स्वभाव दोष कळतात. म्हणजे मी रेकॉर्ड ओपन केला की असं समजा की मी वरून सगळं बघतीये, मला पूर्णच पिक्चर दिसतोय, किंवा बायकोला वाटतं की नवऱ्याचा असं हे चुकतंय किंवा नवऱ्याला वाटतं की बायकोचं हे चुकतंय. पण दोघांचे पण स्वभावामध्ये काही फरक असतो. मग तिथे काय मॉडिफाय करता येईल. एक केस मी केली होती, तर त्यांनी म्हणजे त्यांचं असं होतं की आर्थिक समस्या होत्या. तर त्यांना हे होतं की मला ना काहीतरी उपाय द्या. तर रेकॉर्ड थ्रू आलं की मी म्हटलंय बघा, रेकॉर्ड्समधून जे येतं मी तेच सांगणार. म्हणजे असं काही मी फेक नाही देऊ शकत की हा मंत्र जपा म्हणजे घरात पैशाचा पाऊस पडेल, असं कधीच नाही होत. त्यांची 3 लग्न होऊन मोडली होती, 3 वेळा. पण मग जेव्हा मी त्यांचे रेकॉर्ड ओपन केले, म्हटलं की ह्या व्यक्तीच्या आयुष्यात असे रिलेशनशिप इश्यूज काय येतात. सो तेव्हा असं आलं की त्यांनी अब्यूज केलं होतं एका मुलीला. काही जण असे असतात की मुलगा झाला नाही, मुलगी झाली, तर मग ते दुस्वास करतात सुनेचा. किंवा मग त्यांनी वर्तवणुकीत बदल केले. ह्याच जन्मात आपल्याला मनुष्य जन्म का मिळालाय, ह्याच मनुष्य जन्मातच, मनुष्य देहात असतानाच आपल्यामध्ये ते वर्तवणुकीत बदल करणं, हे स्वातंत्र्य आहे आपल्याला. कर्म स्वातंत्र्य म्हणतो आपण त्याला.